पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची बोलणी फिसकटली। मित्रपक्षांच्या सोबत जाणार असल्याचा अजितदादांना निरोप दिला अंकुश काकडेंची माहिती। तर अंतिम निर्णय अजित पवार यांचाच। सुनील तटकरे अजूनही आशावादी। पुणे महानगरपालिकेचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस प्रत्येकी 50 जागा लढवणार। उर्वरित जागा मित्रपक्षांना देण्यावरती एकमत। वसई विरारमध्ये मनसे बवियाच्या शेट्टी या चिन्हावरती लढणार। तर ठाकरेंची शिवसेना वसई विरारमध्ये स्वबळावरती लढणार। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मलिकांच्या घरामधल्या तब्बल 3 जणांना उमेदवारी। नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, बहीण सईदा आणि कप्तान यांच्या सुनेला देखील तिकीट। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप शिवसेनेचं 200 जागांवरती एकमत। राहिलेल्या 27 जागांसंदर्भातला निर्णय बैठकीमध्ये होणार। जवळपास 10 ते 15 जागांवरती उमेदवारांची देवाणघेवाण होण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकला चलो रेचा नारा। मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा लढणार हे 30 डिसेंबरला जाहीर करू। सुनील तटकरेंची माहिती। 2 जानेवारीच्या नंतर ठाकरे बंधूंच्या महापालिका निवडणुकीसाठी एकत्रित सभा होणार। मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि मीरा भाईंदरमध्ये संयुक्त सभा। कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे महानगरपालिकेसाठी त्याने भरला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज। प्रभाग क्रमांक 24 मधून लढणार। आंदेकरमुळे इतर उमेदवारांची पोलिसांकडून अडवणूक। खोपोलीमध्ये हत्या झालेल्या काळोखे कुटुंबियांची एकनाथ शिंदेंनी घेतली भेट। हारजीत होत असते, कुणाचा जीव घेणं ही मात्र विकृती। शिंदेंचं वक्तव्य। फास्ट ट्रॅकवरती खटला चालवण्याचंही दिलं आश्वासन।